आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग क्षेत्राला आता जाणवताना आपल्याला पाहायला मिळतात। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज MIDC भागात आहे आणि नाहार जे आहे ते कंपनी आहे। या ठिकाणी जे आहे ते ऑटोमोबाईल्सच्या पार्टला कलरिंग केली जाते आणि याला LPG गॅसची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। मात्र LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळे जे आहे ते अनेक छोटे मोठे युनिट याच वाळूज परिसरातील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। आपण बघतो हे सगळे ऑटोमोबाईलचे पार्ट आहेत आणि याला जे आहे ते आता कलरिंग केली जाणार आहे आणि जे आहे ते कलरिंग करत असताना LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळे कुठेतरी ही कलरिंग आता थांबणार आहे आणि एक नव्हे तर 50 पेक्षा अधिक युनिटला याचा फटका बसणार आहे। फक्त यामुळे जे आहे ते आर्थिक नुकसानसुद्धा मोठं होणार आहे, कामगारांचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आहे। अशा पद्धतीने आपण बघतोय अनेक अंगानं आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम जे आहे ते आता उद्योग क्षेत्राला बसताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीने बघतोय ही मोठी एक कंपनी या ठिकाणी आहे। जवळपास 800 ते 850 कर्मचारी कामगार या ठिकाणी काम करतात। मात्र आज दिवसभर पुरेल एवढाच LPGचा साठा या कंपनीकडे असल्याची माहितीसुद्धा आपल्याला व्यवस्थापकाने दिली। एकंदरीत जर बघितलं तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते अशा पद्धतीचं नुकसान, अशा पद्धतीचा फटका उद्योग क्षेत्राला बसताना आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत नाहार ग्रुपचे अध्यक्ष कृष्णा पारधी सर आहेत। सर, काय सांगाल ज्या पद्धतीनं अख्ख्या देशात युद्ध सुरू आहे त्यामुळे जे ते LPG गॅसचा तुटवडा जाणवतो? नमस्कार। आपल्या कंपनीमध्ये जे सरफेस ट्रीटमेंटचं काम होतं ज्याच्यामध्ये कलर कोटिंग म्हणू आपण त्यांना, तर त्या प्रोसेससाठी आम्हाला गॅसचे रिक्वायरमेंट असते LPG गॅसची। आणि मागच्या 6 तारखेला जे आम्हाला एक लेटर आलं आहे की सध्या औद्योगिक क्षेत्रांना जो दिला जाणारा आहे गॅस तो इमिजिएटली ताबडतोब थांबवण्यात येतो आहे म्हणून, आणि त्यानंतर आम्हाला गॅसचा पुरवठा येणं बंद झालेलं आहे। आज आता कंडिशन अशी राहिली की आमच्याकडे फक्त 12 तास पुरेल एवढंच गॅस अवेलेबल आहे आणि 12 तासामध्ये जर काही कन्फर्मेशन नाही मिळालं तर हे जे तुम्ही बघितलं ते प्रोसेसेस ऑटोमॅटिकली ते बंद होणार आणि पूर्ण कंपनी किंवा कारखाना बंद ठेवायची वेळ येऊ शकते। आपले किती प्लांट आहेत, किती कर्मचारी काम करतात आणि दिवसाकाठी साधारणपणे किती गॅस लागतो आपल्याला? आमचे प्लॅन टोटल 14 आहेत, पण त्याच्यामध्ये आमच्या कंपन्या 4 आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला गॅस हा यूज होतो, जिथं आम्ही सरफेस कलर कोटिंगचं काम करतो। टोटल जवळपास अफेक्टेड जे लोक राहणार ते 1200 लोक राहणार आहेत, ज्याच्यामुळं ज्या लोकांना आपल्याला काम काय द्यावं हे अजून आम्हाला क्लॅरिटी आलेली नाही जर गॅस मिळाला नाही तर। गॅस आम्हाला जे सरफेस ट्रीटमेंट आहे कलर कोटिंग त्याच्यासाठी आम्हाला जो ओव्हन आहे ज्याच्यामध्ये हीटर असतात आणि त्याच्यासाठी आम्हाला ते हीट करण्यासाठी आम्हाला गॅसचा उपयोग करावा लागतो। जवळपास टोटॅलिटीमध्ये आमच्या ग्रुपला 2.5 टन लागतं, पण त्याच्यामध्ये या प्लॅन्टला आम्हाला 1700 लागतं, पण तो आता अवेलेबल नाही आहे आम्हाला। आता या प्लॅन्टसाठी आपल्याकडे गॅसचा साठा किती उपलब्ध आहे आणि किती वाजेपर्यंत चालू शकतो? आता जो आम्ही सकाळी जे रिव्ह्यू घेतला त्याप्रमाणे जवळपास 1000 म्हणजे 1 टन आमच्याकडे अवेलेबल आहे, तर ते जवळपास 12 ते 13 तासासाठी जे लागणार आहे तेवढंच गॅस अवेलेबल आहे। आपण या संदर्भात कुणासोबत पत्रव्यवहार केला आहे, मेल केला आहे? आमचे जे काही हे आहेत मसीहा आणि यांच्याशी आम्ही बोललेलो आहे, त्यांनी पण वरच्या लेवलवरती काही लेटर देऊन सांगितलं आहे म्हणजे मंत्री लोकांना की हा जो काही तुटवडा आहे त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्र अफेक्ट होऊ शकतं हे सांगितलेलं आहे। मग आता प्रोसेसिंग सगळं चालू आहे, काम सुरू आहे, मात्र अशा पद्धतीनं अचानक गॅस संपतो त्याच्यामुळे किती नुकसान होऊ शकतं? तो नुकसान तर कोट्यावधीमध्ये असेल, कारण की आमच्यासारखे बरेच जे युनिट्स आहेत ज्यांचं ह्या गॅसमुळं काम अफेक्ट होणार आहे आणि आम्ही ज्या आमचे कस्टमर आहेत त्यांना जो सप्लाय करतो ते पण आम्ही करू शकलो नाही तर ऑटोमॅटिकली त्यांना पण हे प्रभावित होणार आहे त्यांचं पण काम। तर तुमच्या सांगण्यानुसार साधारणपणे 7 ते 8 वाजेपर्यंत गॅस संपेल। मोठे कर्मचारी कामगार या ठिकाणी काम करतात, त्यांच्यासुद्धा रोजगाराचा प्रश्न उद्यापासून निर्माण होऊ शकतो। हो बरोबर आहे, कारण की जर गॅस आलं नाही तर हे काम ऑटोमॅटिकली सर्व बंद होईल आणि त्यांना काय काम द्यावं हे आमच्याकडे खरंच मोठा प्रश्न राहणार आहे। मग त्या कंडिशनमध्ये त्यांना आम्हाला काम न करता पैसे द्यावं लागतील, ते सुद्धा एक कंपनीचं नुकसानच आहे मोठं। म्हणजे अजूनही कधी गॅस मिळेल याची काही शाश्वती नाही किंवा काही लेखी पत्रव्यवहार नाही आहे तुमच्याकडे? नाही, अजून तरी कोणाकडून आम्हाला कन्फर्मेशन मिळालं नाही की पुढचा गॅस जो आहे तो साठा आम्हाला मिळणार की नाही मिळणार याच्याबद्दल कम्प्लिटली आम्ही क्लिअर नाही आहोत। आज आम्ही एका एजन्सीला स्वतः जाऊन पण बघितलं की त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे, त्यांनी पण सांगितलं की कुठलाही गॅस त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे। आपण बघतो एवढा मोठा फटका जे आहे ते उद्योग क्षेत्राला बसताना पाहायला मिळतो। सरकार म्हणून सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? आमचं मत एवढंच आहे की सरकारने याच्यावरती काहीतरी असं काही सोल्युशन काढायला पाहिजे जेणेकरून डोमेस्टिक घरगुती गॅस आणि त्याप्रमाणेच इंडस्ट्रीसाठी लागणारं गॅससुद्धा मुबलक प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे, जेणेकरून
कंपन्या आणि उद्योग चालू राहते. याला लागूनच एक प्रश्न विचारतो. आपण बघितलं तर कोरोनाच्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र ते संकट वेगळं होतं, हे संकट वेगळं होतं. दोन्हीकडे कसं पाहत आहे? करोनाच्या काळामध्ये एक ते डिसीज होतं जे कंपनीमध्ये लोकांना आल्यानंतर बोलवल्यानंतर त्यांना ते अफेक्ट होऊ शकत होते. आणि हा संकट एक वेगळ्या प्रकारचं आहे, जेणेकरून इथं कंपनीमध्ये कामगार तर येऊ शकतात, पण त्यांना काम करण्यासाठी जे काही लागणारं आहे गॅस तो अवेलेबल नाही आहे. ही वेगळी कंडिशन आहे. तर ज्या पद्धतीने आपण बघतो गॅसचा तुटवडा जाणवतोय, प्रोडक्शनसुद्धा थांबू शकतं, त्यामुळे प्रोडक्शनवर भविष्यात कसे परिणाम होऊ शकतात? जेव्हापर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होत नाही तेव्हापर्यंत ह्या कंपन्या बंद राहतील असं वाटतं आहे. आता गव्हर्नमेंटचं याच्यावरती काय आहे, एक्झॅक्टली काय त्यांची उपाययोजना केलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला क्लॅरिटी मिळाली तर आम्ही त्याबद्दल काही बोलू शकू. सर, साधारणपणे आपण बघतोय तुम्ही या क्षेत्रात काम करताय, LPGवर जे आहे ते किती कंपन्या अवलंबून असतील, काय वाटतं तुम्हाला, एक अंदाज तुमचा या क्षेत्रातला? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जे कलर कोटिंग जो आहे व्यवसाय तर याच्यामध्ये गॅसचा उपयोग केला जातो. त्याप्रमाणे सिरॅमिक टाईल्समध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर हॉटेल आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ह्या सर्व गोष्टींमध्ये गॅसची रिक्वायरमेंट असते. आणि जर ते झालं नाही तर ऑटोमॅटिकली 1 बाय 1 सर्वच ना यांचा फटका बसणार आहे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत नाहार ग्रुपचे अध्यक्ष कृष्णा पारधी होते, जे हे सगळे व्यवस्थापन या ठिकाणी पाहतात. मात्र ज्या पद्धतीने जे आहे ते LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे फक्त केवळ 10 ते 12 तास चालेल एवढंच जे आहे ते गॅस त्यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजेच जे आहे ते आज सायंकाळी यांचं जे आहे ते हा प्लॅन्ट काही दिवसासाठी बंद पडू शकतो. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर प्रोडक्शनसुद्धा थांबणार आहे. त्यामुळे जे ते सरकारनं यावर योग्य भूमिका घ्यावी, तोडगा काढावी, आजसुद्धा यांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.